की आमच्या या कार्यक्रमाला 1 तासाची मुदत वाढवून द्यावी अशी मी नम्रपणे विनंती करतो। आज माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्राच्या सगळे शांत राहा, दंगा करू नका, गोंधळ करू नका, शिट्ट्या मारू नका, टाळ्या वाजवू नका। मला फार महत्त्वाचं बोलायचं आहे। आज अनेक लोकांना वाटत होतं गोपीचंद पडळकर निवडणूक लढणार नाही। त्या लोकांच्या प्रश्नाला आता सगळं उत्तर मिळाले असतील। नंबर 2, लोकांना वाटत होतं मला काहीतरी मिळवायचं असेल, आमदारकी मंत्रीपद म्हणून मी करत असेल, त्यालाही सगळ्याला आता उत्तर मिळालं असेल। मला उमेदवारी मिळू नये म्हणून सगळ्या पक्षातली लोक रात्रंदिवस व्याप करत होती। त्यांना बाळासाहेबांनी चांगल्या पद्धतीनं उत्तर दिलं, तोही विषय आज मिटलेला आहे। आज निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि त्याच्यापेक्षा अति महत्वाचे माझ्या समोर बसलेले माझे बाप जादे वडील, युवक मित्र आणि माझ्या माता भगिनीनो आणि पत्रकार मित्रांनो, ही निवडणूक गोपीचंद पडळकरांच्या साठीची ही निवडणूक नाही आहे। ज्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी मी कुणालाही 1 रुपया दिलेला नाही किंवा देण्याची माझी लायकी नाही आहे। मग ही लोक, माझ्या पत्रकार मित्रांना सांगायचा, ही लोक का उपस्थित आहेत? यांना गाडी ना, यांना जेवण ना, यांना बिर्याणी ना, यांना चपाती ना, यांना मटण ना, मग ही का लोक आले? कारण या लोकांचा पिढ्यानपिढ्या या व्यवस्थेनं अपमान केलाय, बरोबर का? गावगाड्यामध्ये ह्यांना नागवण्याचं काम या लोकांनी केलंय। आमची मतं घेतली आणि आमच्यावरती नांगर फिरवायचं काम या लोकांनी केलंय आणि त्याला उत्तर देण्यासाठी ही सगळे लोक आले आहेत। वंचितांची उमेदवारी, वंचित म्हणजे कोण? लगेच म्हणतात तुम्ही दलितांच्याकडे बघता तो वंचित। अरे नाही बेड्यानो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिला म्हणून गोपीचंद पडळकर या स्टेशन चौकाच्या चौकात बोलतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जो अधिकार दिला म्हणून संजय पाटील खासदार झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने अधिकार दिला म्हणून वसंतदादांसारखे नेतृत्व मुख्यमंत्री होऊ शकले। आणि मग कुठं जात आले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर आम्हाला माणसात याची संधी दिली असेल आणि त्यांचा नातू जर या राज्यामध्ये वंचितांचं नेतृत्व करत असेल तर जात कुठं आली? जात आली का? आता हातवरले घेतील, अरे आबा फाटलो, देश अडचणीत आला, आमच्या अडचणीत आलो, फलान अडचणीत आलो, आम्ही उभारायला अडचणीत येतं का? आणि तुम्ही उभारायला का येत नाही का? अरे मी पहिली आणि 4थीत असताना चड्डी घालत होतो, आता पॅन्ट घालतो, उद्या धोतर घालीन, काय होऊ शकतं? तुम्ही घातली का नाही चड्डी शाळेत असताना? आता पॅन्ट घातल्या, उद्या धोतर घालचा। चेंज होत राहतो, बदल होत राहतो, परिवर्तन संसार का नियम है। राज्यभरात माझे फोटो व्हायरल करते। अरे होतो ना, घातली होती, मी काय नाही म्हणतोय का? नाही म्हणतोय? अरे गोपीचंद पडळकर तुमच्याकडे चालतो, तुमच्या सभा घ्यायला चालतो, तुम्हाला मतं मागताना गोपीचंद पडळकर चालतो। आणि मग जेव्हा गोपीचंद पडळकर निवडणुकीची भाषा करतो, निवडून येत नाही। तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, तुमच्यासाठी माणसं आलेली नाही आहे, प्लीज। गोपीचंद तुम्हाला प्रचाराला चालतो आणि निवडणुकीला का नाही चालावा? आणि मग जिल्ह्यातल्या लोकांची भावना होती की लोकसभेमध्ये आपलं नेतृत्व जायला पाहिजे। मी अनेक लोकांच्याकडे बघितलं, सर्वे घेतले, हे मला सर्वे असणार, कुठल्या कंपन्या तुम्हाला सांगतायत सर्वे? अरे माझा मेंढका मेंढराकडा आहे, त्याचा सर्वे कोण करणार? कोण करणार? माझा
चर्मकाराचा पोरगा तिथं रात्री घेऊन बसलाय, त्याच्याकडे सर्वेवाला कधी जाणार? माझा होणाराचा भाऊ तिथं वाजंत्री तिकडे वाजवत बसलाय, तिथं सर्वेची कंपनी कधी पोहोचणार तुझी? माझं माळ्याचं पोरगा तिथं रानामध्ये शेतामध्ये राबतोय, तुझी कंपनी रस्त्यानं गेली, तिथं त्याचा सर्वे कोण घेणार? मराठ्याचं पोरगा तिथं काम करतंय, त्या पोराचा मनातला सर्वे कोण घेणार? तुम्ही पुढाऱ्याचं सर्वे घेणार. अरे पुढाऱ्याच्या मागे काळा कुत्रा राहिला नाही, त्याचा सर्वे काय घेताय? राहिले तुमच्या गावात पुढाऱ्याच्या मागे माणूस राहिलाय का? राहिलाय का? मीडियावाल्यांना माझी विनंती आहे, गावगाड्यातल्या पुढाऱ्याच्या मागे माणूस राहिला नाही मित्रांनो. तो एकटाच राहिलाय, त्याचं इस्त्री केलेलं धोतर राहिलंय, त्याचा शर्ट राहिला, त्याची टोपी राहिला, बाकीच्या मागे कोण राहिलं नाही. सगळे माझ्या बरोबर आलेले आहेत. म्हणून ही लोकसभेची निवडणूक एक गोपीचंद पडळकरची नाही मित्रांनो. या महाराष्ट्रातल्या मराठा असेल, बौद्ध, चांभार, कुंभार, ढोळ, नावी, साळी, तेली, कोटी, वंजारी, हक्कर, धनगर, संगर, रामाची, वडार, मुसलमान, लिंगायत, परीट, गडकी, लोणारी, माकडवाला, तुमच्याचा पोरव्याचा पोरगा. अरे त्याची ही निवडणूक आहे, त्याला सन्मान देणारी ही निवडणूक आहे का नाही? का माझी निवडणूक आहे? मी लोकसभेला हरलो, माझं नुकसान होणार नाही, मी काम करू शकतो शेतामध्ये. पण ज्या व्यवस्थेनं आपला अपमान केलाय, तुम्हाला न्याय दिला नाही, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारीच्या तत्वावरती आपल्याला संधी दिलेली नाही, त्या लोकांना चपराक देण्यासाठी आपली निवडणूक महत्वाची आहे मित्रांनो. म्हणून आपण निवडून आलं पाहिजे. काय लोक बोलली की आता मुस्लिम समाजामध्ये घुसले. अरे कोण मुसलमान म्हणजे कोण आहे? माणूसच आहे ना. अरे अतिरेकी मुसलमान असू शकतो, पण प्रत्येक मुसलमान अतिरेकी कसा असू शकतो? अरे माझ्या मित्राचे सगळे अनेक मित्र आहेत, कशासाठी तुम्ही ट्रीटमेंट करता? अरे माझ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये बांगड्या भरायचं काम हा कासार समाज, मनेर समाज करतो मुसलमानाचा. आणि आजपर्यंत मी एक सुद्धा बातमी ऐकली नाही. माझ्या हिंदूच्या आया बहिणी तिथं मुसलमानाच्या कासाराकडे, मनेराकडे बांगड्या भरायला जातात, त्या हात त्या मुसलमानाच्या हातामध्ये देतात. पण एक सुद्धा अशी बातमी या महाराष्ट्रामध्ये घडली नाही की त्या बांगड्या भरणाऱ्या मुसलमानाच्या कासारानं आपल्या आया बहिणीवरती अतिप्रसंग केला. अशी कधी बातमी तुमच्या कानावरती आली का? मग काय जात पात धर्म भेद याच्या पलीकडे काय आहे का नाही? आमच्या डोक्यामध्ये किडा टाकायचं जातीचं धर्माचं. त्या मुसलमानांच्या पोरांना मला सांगायचं, माझ्या पाठीमागे ठामपणे उभं राहावा. अरे मी तुम्हाला दुसरं काय देऊ शकत नाही, मी तुम्हाला सन्मान आणि स्वाभिमान देऊ शकतो. माझ्या पाठीमागे ठामपणे उभं राहावा. जे संविधानाच्या विरोधात भाषा बोलतात ना, त्याला सडेतोड उत्तर हा गोपीचंद पडळकर देईल. म्हणून तुम्ही माझ्या पाठीमागे ठामपणे उभं राहावा. तुम्हाला मोर्चा काढायची गरज भासणार नाही. सुकुमार कांबळे साहेबांनी सांगितलं की अण्णा भाऊंचं तुम्ही स्मारक बांधा. अरे मला तुम्ही देवडून सगळे द्या. हे जे प्रश्न आहेत मी ताळत नालोय. कोणत्या लोकांची काय अडचण आहे, कोणत्या लोकांचा काय प्रश्न आहे? नंदीवाल्यांच्या पोरांना सर्टिफिकेट मिळत नाही, मला माहित आहे. होलारांच्या पोरांची नोंद जात वेगवेगळी लागली, कुठं मातंग लागली, कुठं बौद्ध लागली, कुठं होला लागली, त्याला दाखला मिळत नाही. अरे प्रश्न किती छोटे आहेत. एका मीटिंग मध्ये सरकारच्या प्रश्न मिटू शकतात, पण 70 वर्षामध्ये तुमची मीटिंग लागू शकत नाही. कोण तुमच्या बाजूने बोलणार? हा खासदार संजय पाटील, त्यांच्या पाठीमागे ठामपणे आपण उभा राहिलो होतो का नव्हतो? राहिलो होतो का नव्हतो? आता मला खासदार संजय पाटलांना एक आवाहन करायचं आहे. आव्हान हे करायचं आहे, 2014ला ह्या गोपीचंद पडळकरनं स्वतःचं मतदान संजय पाटलांना दिलंय. माझ्या आईचं, भावाचं, माझ्या गावाचं, माझ्या तालुक्याचं, माझ्या जिल्ह्यातल्या मला मानणाऱ्या कार्यकर्त्यांचं मतदान दिलंय. मला संजय पाटलांना सांगायचं आहे की तुमचं मतदान मला आता पाहिजे. 2019 देणार का मतदान? तुम्ही द्यायलाच पाहिजे. अरे तुमची अनेक बातमी मी ऐकली, संजय पाटील पैरा फेडतो. पत्रकारांना, भावांना माझा प्रश्न पडतो, संजय पाटलाचं ह्यांचं का फाटलं? अरे पैरा सगळ्याचा फेडतो, गोपीचंदचा पैरा ह्यांना का नाही फेडला? का दुखते का पैरा फेडायला? सगळ्या 5 वर्षातल्या घटना काढून बघा. 2014ची लोकसभा झाली आणि 2014ची
अजितराव घोरपड्यांनी पाठिंबा दिला. संजय पाटलांची बातमी आहे, अजितराव घोरपड्यांचा पायरा फेडणार. विलासराव जगतापांनी पाठिंबा दिला, विलासराव जगतापांचा पायरा फेडणार. अरे मग गोपीचंद पडळकरांना पाठिंबा दिला, संजय पाटलाची एक पण का बातमी आली नाही. गोपीचंद पडळकरचा पायरा फेडणार आणि त्याला आमदार करणार. का आली नाही? आली का? माझ्या विरोधात मतदान केलं, मी कुणाकडे तक्रार केली नाही ना, मी मुख्यमंत्री महोदयांच्याकडे केली, मी कुणाकडे तक्रार केली नाही. ज्या दिवशी निवडणूक झाली आणि मुंबईमध्ये सगळ्या आमदारांचा एक सत्काराचा कार्यक्रम होता आणि मी एका बाजूला भाजपच्या कार्यालयात थांबलो होतो आणि मुख्यमंत्री तेव्हा आले, प्रदेशाध्यक्ष होते आणि मला बोलले कशी काय सीट पडली. मला बाजूला घेतलं आणि कशी काय सीट पडली, मी काय बोललो ना, मी तक्रार केली नाही. मी तक्रार करणारा कार्यकर्ता नाही आहे, मी लढणारा कार्यकर्ता नाही. मी सांगितलं लोकांना मी नको असेल, मला पुढे मी लोकांच्याकडे जाईल आणि लोकांच्याकडे निवडणूक लढेल, पण मी तक्रार नाही करणार. पण मी 4 महिन्यापूर्वी जे सांगितलं ते संजय पाटलांच्या पायाखालची वाळू घसरायला चालू झाली का नाही? संजय पाटील कोण होता या सांगली जिल्ह्यातला? डॉन होता का नाही संजय पाटील? बोलणे होता मोठा, बरोबर ना? लोक लता 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 हालायची संजय पाटील म्हणलं. आता तुम्ही हलताय का लता लता? माझ्या पत्रकार मित्रांनो, संजय पाटलांना तुम्ही घाबरता का? हात वर करून सांगा, त्याला भेटा का? डर नाही लगता क्यों? हे गोपीचंद पडळकरचं काम आहे. गोपीचंद करतो काय, त्याला पद नाही, संविधानिक दर्जा नाही, त्याला फंड नाही. अरे मी लोकांना स्वाभिमानी बनवतो, भयमुक्त करतो. संजय पाटील 4 महिन्यापूर्वी डॉन होता, आता त्याला गाळत कुत्रा विचारत का? आणि मला तो अधिकार आहे, राईट आहे, मी त्यांच्यासाठी काम केलंय. अरे मी काय अन्याय सहन करणारा वाटतो का तुम्हाला? भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या आमदारांचा विरोध, तरी संजय पाटलांना तिकीट. काय जादू आहे? जादू नव्हती, त्यांना ह्याच्यावर विश्वास नव्हता. हे नाना पटोले दुसरा होईल या भ्यान ह्याला तिकीट दिला. ते तिथे थांबणार नाही, लगेच काँग्रेसकडे जाणार. बोलत होता तो काँग्रेस बरोबर, इधर तिकीट नाही मिळने वाला, मुझे इधर से दे दो म्हणत नाही. म्हणून संजय पाटलांना माझा जाहीरनामा आहे. गोपीचंद पडळकरची लायकी काय ना हे तर इथं येऊन बघा. गोपीचंदच्या बरोबर या जिल्ह्यातली लोक आहेत, चिंचणी गावातली लोक माझ्या सोबत आहेत, मला फोन करून पाठिंबा देतात. हे माझं काम आहे मित्रांनो, हे काम आहे. म्हणून तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो, या महाराष्ट्रातल्या वंचितांना जर तुम्हाला नेतृत्व करायची संधी द्यायची असेल तर प्रकाश आंबेडकर सोलापुरातून आणि अकोल्यातून निवडून गेले पाहिजेत. सोलापुरातल्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे, एक सुद्धा मत तुम्ही दुसरीकडे देऊ नका. बाळासाहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू आपल्याला संसदेत पाठवायची एक संधी मिळते. संधी त्या सोलापुरातल्या जनतेनं त्या संधीचं सोनं करावं आणि जे राज्यामध्ये वंचितांचे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं. सांगली जिल्ह्यातल्या तमाम लोकांना आणि वसंतदादांचं वारस असलेल्या विशाल पाटलांना मला सांगायचं आहे, माझे फोटो त्यांनी व्हायरल केले, विशाल पाटलांनी आणि माझ्या बरोबर एक संघ माणूस फिरतो त्यांनी दोघांनी. मला माहित होतं. अरे मग काय फोटो व्हायरल केले तर काय माझं घर उठतं काय होतं? मी काय कोणाच्या मसराचा गडी वाटलो का तुम्हाला? आज उत्तमराव इथं स्टेजवरती उपस्थित आहेत. तुम्हाला अनेकांना प्रश्न असतील, उत्तमराव इथं कसे? अरे जीवाभावाचे आहे, ते सगळे नाट्य करतात, ते तुम्ही करा ना. अरे मोदींच्या विरोधामध्ये आपण मतदान केलं आणि मोदी शरद पवारांच्याकडे येऊन बसतात आणि म्हणतात की शरद पवारांचा सल्ला घेतो. हे कसं काय चालतं रे? कसं काय चालतं? मग तुम्ही सुद्धा दिवसातनं 10 वेळा लबाड बोलायला शिका. या प्रस्थापितांना त्यांना शब्द देत राहावा आणि शब्द फिरवत राहावा. काकाला शब्द द्या, फिरवत राहावा. दादाला शब्द द्या, फिरवत राहावा. अरे आपण काय मसरावचं गडी आहे? कोण आहे आपण? कोण आहे? कुठला काका? कसला काका? काय संसदेत मानलं? संसद हे देशाचं सर्वोच्च सभागृह आहे, मंदिर आहे. त्या मंदिरातून कायदे केले जातात, त्या मंदिरातून चुकीचे कायदे बाजूला केले जातात.
देशाच्या हिताचं काम तिथं केलं जातं. जागतिक लेवलला या देशाची उंची वाढवावी असं काम केलं जातं. संजय पाटलांनी कुठलं काम तिथं केलं? उंची वाढवायचं केलं का? केलं का काम? तुम्ही उंची वाढवायचं काम केलं का? त्यांनी नाही केलं आणि ते करू शकत नाहीत. ते फक्त भ्रष्टाचार करू शकतात. आणि त्याला फोन कर, त्याला फोन कर, तंबी दे, अमक कर, तमक कर, फलान कर, तासगावात येऊन दाखवा, अमक करतो, तमक करतो, फलान करतो, काही करत नाही. म्हणून या 8-15 दिवसात तुम्ही हुरळून जाऊ नका. आज गर्दी झाली ना, आम्ही निवांत होतो. माझे हात जोडून विनंती आहे, हात जोडून. जर गोपीचंद पडला ना, या महाराष्ट्रातल्या वंचितांना संधी मिळणार नाही. जर प्रकाश आंबेडकर जर पडले तर तुम्हाला नेतृत्व मिळणार नाही. बाबा आमची काय चूल पेटाची बंद आहे का? नाही आहे. आम्ही कशासाठी करतोय? भाजपमध्ये व्यवस्थित होतं ना, का बाहेर पडलो? कशासाठी बाहेर पडलो? अरे लोकांना तिथं संधी मिळत नाही, लोकांना नेतृत्व करायला चान्स नाही, म्हणून तिथं मी उभा राहिलो होतो. आणि अशी परिस्थिती आहे. सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे. माझी आई आहे, दुसरं कोणी नाही आहे. आई आहे माझी. आणि आई कशी काय आल्या मला पण कळणार. रानात असते हा विचार आले. माझी आई रानात काम करते, 50 पोती ज्वारी दरवर्षी काढते. काय गरज आहे का सांगा आम्हाला? आधी काम करते. आमचे शेळ्या आहेत, आमचे मेंढ्या आहेत, आमची गुरु आहेत, आमचे म्हशी आहेत. मी काय असा काय वर्ण पडलोय का? सगळं बदलतंय राजकारणात आल्यावर. अरे माझी नाळ मातीची आहे, माझी नाळ इतक्या सांगली जिल्ह्यातल्या लोकांची आहे. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, या सांगली जिल्ह्याचं नाव जर देशामध्ये करायचं असेल तर सगळ्या पोरांनी वंचिता बरोबर यायला पाहिजे. मला त्यांच्या पोरांना माझे हात जोडून विनंती आहे. अरे नेतृत्व करायला तुम्हाला संधी आहे. तुम्ही या वंचित मध्ये या. जे जिल्हा परिषद सदस्य आहे, ज्यांना आमदार व्हायचं आहे, तिथं तुम्हाला तिकीट मिळत नाही. ज्याला सरपंच सुद्धा होता येत नाही त्यांनी इकडे या. इथं तू झडपीचा सदस्य होशील बाबा. गाडी अजून मोकळ्या जागा धरून बस. हे जर गाडी एकदा भरली तर परत जागा मिळणार नाही. परत दोन काळची गाडी थांबणार नाही. परत मनाला आलो असतो तर बरं झालं असतो. म्हणतील काय वंचितच्या तिकिटाबद्दल कोण चर्चा करत होतं का 4 दिवसापूर्वी? आता कसं आहे, घाबरून गेलेत. बाळासाहेबांची आणि गोपीचंदची भेट झाली, विषय संपला. या राज्यामध्ये निळा पिवळा हिरवा एकत्र आलाय. आणि भगव्या पोरांना माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही यामध्ये सामील व्हा. आणि या राज्यामधलं 2019चं विधानसभेचं सरकार हे बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला स्थापन करायचं आहे. मला कालपासून 50 आमदारांचे फोन आले असतील. 1 नंबर केलाय आम्ही मागणं येतो, 1 नंबर केलाय आम्ही मागणं येतो. अरे जे 10-10 हजार मतांनी पडले, जे 5-5 हजार मतांनी पडलेत ना, ते बाळासाहेबांच्या पाठीमागं ठामपणे मागे लागले की मला तिकीट द्या, मला तिकीट द्या, मला तिकीट द्या. आणि मग 2019ला जर तुम्ही 15 दिवस अगोदर यायची भाषा कराल की काय बाळूमामा ट्रॅव्हलचं तिकीट द्यावं, म्हणताल आम्हाला तिकीट द्या, आम्हाला तिकीट द्या, तुमचं काम बघून तिकीट दिलं जाईल असं बाळासाहेबांचं मत आहे. म्हणून आपण सगळ्यांनी या चळवळीमध्ये काम केलं पाहिजे, तळागाळामध्ये गेलं पाहिजे. आणि सांगली जिल्ह्यातल्या, सांगली शहरातल्या लोकांना माझी विनंती आहे, या सांगलीची तुम्ही परिस्थिती काय केली बघा. हा विशाल पाटील आता नेतृत्व करतोय. मागच्या मदन भाऊंच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये दादाला गाठून मदन भाऊला पाडलं. अरे सखत चुलत भाऊ तुम्ही पाडता, प्रतीक पाटलांना तुम्ही पाडलं, मदन भाऊला 2 विधानसभेला हे विरोधात होते. अरे घरातल्या माणसांना हे सपोर्ट करत नाहीत. प्रत्येक दादाचं तिकीट मागा गेल्यावर हा विशाल पाटील म्हणतो ही याला तिकीट देऊ नका. कोण म्हणतो? तुम्ही पेपरला वाचलं का नाही की प्रत्येक दादाला तिकीट देऊ नका, ह्याच्याकडे पैसे नाहीत. त्याला काय टाकान काढलाय? प्रत्येक दादाला पैसे नाही. तुम्ही वाचलं का नाही पेपरला? का मी माझ्या अंगचं सांगतोय? वाचलं होतं का नाही? हा म्हणे काँग्रेस नेतृत्वाकडे की प्रत्येकडे पैसे नाहीत. अरे प्रत्येकडे पैसे नाहीत कोण सांगतोय? स्वतः भाऊ सांगतोय. आणि आता जिल्ह्याला सांगणार मी तुमचा विकास करणार. भावाचं तू उघडं करतोय ना, आमचं काय ठेवशील का तू?
तुझ्याकडे लय पैसे आहेत ते कामगारांना देऊन टाक. तुझ्याकडे लय पैसे आहेत त्या तिथल्या शेतकऱ्यांचा 200 रुपयाचा हप्ता राहिला ते देऊन टाक. सगळं देऊन टाक ना. वसंतदादाच्या विचाराचा वार काय भानगड बघा. वसंतदादाचा वार असेल का दादांचा पुतळा आहे. दादांना साक्षी देऊन सांगतो, दादा जर जिवंत असते तर ही काठी त्याच्या पेटात आणली असती. आणली असती का नसती सांगा. वसंतदादा बाजार मोडून खाल्ला. वसंतदादा बॅग मोडून खाल्ले. वसंतदादाच्या नावाच्या सगळ्या संस्था मोडून खाल्ल्या. भंगार विकतो कारखान्यातलं आणि म्हणून मी जिल्ह्याचं नेतृत्व करतो. अरे तो काळ गेला ना. ते आता दादांचं नाव सांगायचं आणि दुकान मांडायचं काळ बंद झाला. दादांच्या नावानं आता दुकानदारी करायचं ह्या घराण्यानं काम नाही आहे. दादांचा विचार आपल्या सगळ्यांना पुढे न्यावा लागेल की जो जिल्ह्याच्या विकासाचा होता, जो विचार या जिल्ह्याचं नेतृत्व पुढे नेणारा होता, दादांचा विचार या राज्याचं नेतृत्व करण्याचा होता, दादांचा विचार या जिल्ह्यात महाराष्ट्राची 48 तिकीट वाटणारा विचार होता, दादांचा विचार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कुणाला मंत्री करायचं, कुणाला आमदार करायचं, कुणाला विधान परिषदेवरती घ्यायचं, हा दादांचा विचार होता. अरे तुम्हाला तिकीट मिळाला, काँग्रेसचं चिन्ह गोठवलं गेलं, तुम्ही विचार कसा पुढे येणार? येतील काय पुढं? म्हणून तुम्ही आमचं ही जबाबदारी आहे. ही लोकसभा म्हणजे काय खेळ समजू नका. राजकारण हा महत्वाचा विषय आहे. तुम्हाला जाऊ दे पुढारीला नालायक असते. राजकारण हे अति महत्वाचा विषय आहे. आता या सांगली शहरामध्ये 500 बूथ वरती यांचं डिपॉझिट जप्त होणार आहे. किती? 500 डिपॉझिट जप्त होणार ग्रामीण मध्ये आणि शहरामध्ये जवळजवळ 400-500 बूथ वरती यांचं डिपॉझिट जप्त होणार आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, खासदार ओवेसींचा फोटो आल्यानंतर काही लोकांना वाटलं अरे काय देशाच्या विरोधात गेला का, देशाचा ठेका चालवायचा ह्या लोकांनी घेतला का? मी देशाच्या विरोधात जायला तुम्हाला वाटतं? खासदार देशाच्या विरोधात ओवेसी असं वाटतं? तुम्ही तिथची आताची सगळी लेटेस्ट बघा ना स्पीच. त्या लोकांचा विषय काय आहे, यांना जर नेतृत्व करायची संधी गेली, ए देश खतरे में आया, देश खतरे में आया. त्यांना जर संधी दिली, एक नंबर चाललाय. त्यांना संधी दिली, अरे तुमची पोरं पाठवाना मिलिटरी, तुम्हाला देशाचं लय पडलंय तर. अरे आमची पोरं जातात मिलिटरीमध्ये, मग तुमची पोरं पाठवाना मिलिटरीमध्ये. अरे आम्ही या देशात राहतो, या देशात खातो, इथल्या मातीची जगतो. मग आम्ही देशाच्या हिताचा निर्णय करू ना. सरकारमध्ये गेल्यानंतर तुम्ही कोण, तुम्हाला कुणी ठेका दिला की या देशाचं तुम्हीच वारस आहात, या देशाचं हित फक्त तुम्हीच बघता? कसलं हित बघता तुम्ही देशाचं? कुठलं हित बघता? संजय पाटलांसारखा माणूस जर या देशामध्ये परराष्ट्र मंत्री केला तर का देश शिकून टाकाल. मी भाजपमध्ये होतो तेव्हा म्हणायला लागले काकाला कॅबिनेट मंत्री करायचा. मी म्हणलं याला संरक्षण मंत्री किंवा परराष्ट्र मंत्री करा. तो गवाण्या देश शिकून टाकल. रातचा इकून टाकल, रातचा इकून टाकल. रातचा लय वाईट आहे रे, वाईट. आणि भाजपवाली कसं काय अपमान सहन करतात? अरे गेलं ते भोसल्यात राजकारण, इतका अपमान. ते दाब देतो, दाब दाब बस बस. मला एकदा म्हणाला म्हणलं तुझ्या सारखी लय बघितलं. जिल्हा परिषदची तिकीट वाटायचा कार्यक्रम बघा, प्रयोग कसा असतो. जिल्हा परिषदच्या तिकिटाची कोर कमिटी बसली. त्या तिथं एक कुणाचं ते हे आहे फार्म हाऊस मिरजेमध्ये, तिथं ते महाबळ फार्म हाऊस वर तिकीट वाटप चालू झालं. बघा पत्रकारांमध्ये ह्यांचं का बी नसलं, ह्याला काही मिळालं नाही का? ऐका नीट. आणि मग तिथं वाटप चालू झालं. जग संपलं, योगडे काय बोलला नाही. विलासराव जगतापांनी सांगितलं ही यादी आहे. ओके ओके ओके. कडेगाव पळून झालं, पृथ्वीराज देशमुखांनी यादी दिली. ओके ओके ओके. शिराळा वाळावा काहीच बोलला. मला माहित होती फक्त आटपाडीतच बोलणार आहे, कुठं बोलत काय. परत आटपाडीचा विषय आला, त्यांना 2 गडी असं शिकवून ठेवलं होतं. मी गप बसलो, म्हणलं हे ऐकूया काय म्हणतोय. लगेच आला का खर्चुनी माझा जिल्हा परिषद गट. तर म्हटला तिथं अमुक अमुक माणूस उभा राहणार आहे. ठीक आहे. आटपाडीत अमुक अमुक उभा राहणार आहे, उतरत अमुक अमुक उभा राहणार आहे. नावं सांगायला होता, मी नावं सांगत नाही. मग मी ठीक आहे. मग मला म्हणले तुमचं काय? म्हणलं ही माझी नाव आहे. ती नावं असतील तर मला ती एबी फॉर्म द्या, नाही तर तुमचं एबी फॉर्म तिकडे देवळीत ठेवा, मला नको. वयो मला ती माझ्या बरोबर खासदार केला, ती आमदार केला नाही म्हणून काय झालं? मी म्हणलं तुझ्या काय घरचं आहे का हे? कोण आहे तुम्ही? कोण आहे तुम्ही? कोणी तुम्हाला दिला आटपाडीचं तिकीट वाटायचा अधिकार? अरे हा माणूस जतामध्ये तिकीट वाटताना बोलत नाही. हा माणूस कडेगाव पलूस मध्ये
नाही, शिराळ्यात वाळव्यात बोलत नाही. मग हा माणूस आटपाडी का तोंड खुपसतो, काय त्याच्या मनामध्ये चाललंय, काय समजतो. आणि मग मी सांगितलं खासदाराचं ऐकून की तिकीट द्यायचं नाही. मग गडीत तडाकला, माझ्या बरोबर असं करायचं नाही. मला चल ते घडलेलं सांगतोय, हे काय मी अशी गोष्ट तयार केलेली सांगत नाही. हे मी म्हणलं तुझ्यासारखे लय बघितले, तुला काय करायचे कर, मी तुला पुरून उरणारा कार्यकर्ता आहे. मग लगेच मिरजेत घुसला, आटपाडीचा विषय बंद केला. मिरजेत सुरेश भाऊ म्हणले मी आधी फायनल केल्या. लगेच म्हणा फायनल केल्या म्हणजे सांगा की अर्थ काय. अरे तो 3दा निवडून आलाय सुरेश भाऊ, त्या माणसाला असं उलट बोलतोय. म्हणून माझ्या डोक्यात असा प्रचंड राग होता, त्याच्या विचाराच्या विरोधातला राग होता. काय रे, लोक निवडून देतात त्यांना, लाख लाख लोक, 85,000 मताचं लीड आहे सुरेश खाडेंना, का मंत्रीपद मिळालं नाही, कशासाठी मिळालं नाही. आज जिल्ह्याचं नुकसान झालं, शिवाजीराव नाईकांचं मंत्रीपद 12 वर्ष हा माणूस सांगली जिल्हा परिषदचा अध्यक्ष होता, निष्कलंक चारित्र्य संपन्न. या सांगली जिल्ह्यातला गाव ना गाव, वाडी ना वाडी, वस्ती न वस्ती शिवाजीराव नाईक साहेबांना माहित होती. मग माझं म्हणणं असं होतं की शिवाजीराव नाईक आणि सुरेश खाडेंना 2 मंत्रीपद मिळायला पाहिजेत. कोल्हापुरात 2 आमदार भाजपचे मंत्रीपद 3-4 मिळतात. सोलापुरामध्ये 2 भाजपचे आमदार, दोन्ही पण मंत्री. आणि मग माझ्या जिल्ह्यामध्ये 4 आमदार आणि 1 खासदार आहे, मंत्रीपद का नाही मिळत हा माझा प्रश्न होता. बरोबर काय, चुकीचं आहे माझं. आणि म्हणून फक्त या माणसानं मंत्रीपद घालवलं. तिथं वर जाऊन सांगायचं गोपीचंद मराठ्याच्या विरोधात आहे, कानात काय सांगायचं गोपीचंद. आणि हा कोण आहे, मी 2014ला प्रचार कुणाचा केला, निवडणुकीला मत कुणाला दिलं. अरे लाजा कशा वाटत नाही तुम्हाला, गोपीचंद जातीवादी म्हणायचं. अरे मी जातीवादी असतो तर संजय पाटील माणसाचं नाव या राजकारणाच्या नकाशावर कुठेतरी आता गडप झालं असतं. आणि मग मी जेव्हा तुम्हाला मत देतो तेव्हा चालतो, मी निवडणुकीला उभा राहिलं का गोपीचंद जातीवादी आहे म्हणून वर जाऊन सांगता. अरे हो आहे, मी 100% जातीवादी आहे. पण तुम्ही 1,00,000% जातीवादी आहे, त्याचं काय करायचं, त्याचं कुणाला सांगायचं. मराठ्याच्या आरक्षणावरती मी मोर्चा काढला, तुम्ही कधी काढला मला सांगा. काका शिंदे नावाचा मराठ्याचा पोरगा नदीमध्ये उडी टाकून आत्महत्या केली. मी आणि उत्तमराव जानकर त्यांच्या घरी जाऊन सांत्वन करून आलो, त्याला छोटीफार आम्ही मदत दिली. आमची भावना होती एक मराठ्याचा पोरगा समाजासाठी आत्महत्या करताय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करतोय, तर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची बांधिलकी आहे. आणि आणखी सांगून आलोय, नंबर देऊन आलोय त्यांना, तुम्हाला काय जर अडचण आली तर आम्हाला सांगा. हा संजय पाटील तिथं गेलता का, हा संजय पाटील मराठा मोर्चामध्ये उतरला होता का. मी धनगर आरक्षणाच्या मोर्चात उतरलो, माझी भूमिका स्पष्ट होती. तुम्ही का नाही उतरला. मराठ्यांना आरक्षण तुम्ही का चुकीचं मिळवून दिलं. अरे मराठ्यांना आरक्षण दिल्ली मधून द्यायला पाहिजे, तुम्ही मुंबई मधनं दिलं. धनगरांना आरक्षण मुंबई मधनं द्यायला पाहिजे, त्याला दिल्लीला पाठवता. कसं काय तुम्ही करता, हा बरोबर का. मराठा समाजाला दिल्लीत आणून द्यायला पाहिजे, मुंबईत मिळतंय म्हणते. आणि धनगरांना मुंबईत मिळतंय, नाही दिल्लीलाच पाठवायला लागते म्हणते. अरे काय सांगणार सांगा. सगळा त्याचा स्टडी केला उत्तमरावने, आम्ही सगळ्या गोष्टी केल्या. प्रकाश आंबेडकरांना आम्ही ज्या दिवशी भेटलो, मुंबई महाड ते मुंबई रॅली काढायची होती आणि त्यांना आम्ही निमंत्रण द्यायला गेलो होतो. बराच वेळ चर्चा झाली, लोक वंचित सगळे कार्यकर्ते माझ्या कनेक्ट मध्ये होती. तुम्ही उभा राहा, तुम्ही उभा राहा. मी म्हटलं थांबा, तुम्हाला योग्य वेळ मी येतो. नानासाहेब वाघमारेंना सांगितलं मी योग्य दिवशी तुम्हाला फोन करतो, गडबड करू नका. मी जर वंचित मध्ये आधीच गेलो असतो तर इथं एकच एक उमेदवार राहिला असतो, काँग्रेसने डमी उमेदवार दिला. विशाल पाटील तसा डमीच आहे म्हणा. कोण काम करणार, कोण काम करत नाहीत. सगळे जिल्ह्यातली सगळी लोक मला कॉन्टॅक्ट करतात, मी नावं सांगत नाही. त्यांना आमदार व्हायचं का नाही, परत व्हायचं का नाही. अरे भाजपमध्ये मुख्यमंत्री सोडलं तर असा एक बी मंत्री नाही त्याच्या सभेनं 100 मतं फिरतील. आहे का माणूस कोण, आहे का. सांगलीत सभा लावली 100 मतं फिरतील, एकाचं नाव सांगा. काय महाराष्ट्रातलं मी 100 मतदारसंघ चालतो, 10,000 मतं फिरवतो एका सभेत, सांगू का. म्हणून सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांना आणि नवीन नेतृत्व करणाऱ्या उभा राहणाऱ्या आमदारांना माझी विनंती आहे, माझ्या पाठीमागे ठामपणे उभं राहा. जर गोपीचंद दिल्लीत गेला तर तुमचं गणित जुळल, जर गोपीचंदला पाडला तुमचं सगळ्याचं सत्यानाश झाला म्हणून सांगा. ही धमकी नव्हे, हा इशारा आहे, बरोबर ना.
अरे आपल्यालाच वापरून घेणार, आपल्यालाच वापरून घेणार, मला निवडून येत नाही. अरे मग तुम्ही असे कुठले महापुरुष आहात की तुम्ही निवडून येत आहे? संजय पाटील मध्ये मी काहीतरी वेगळा आहे, मी एक एकदम आयडिओलॉजी माणूस आहे. आणि भाजपवाल्याला काय वाटतं, हे नंबरचा मेन माणूस आहे सांगली जिल्ह्याला. भाजपवाली मुंबईतली लटालट आला, त्याला संजय पाटील डॉन आहे. कुठला डॉन म्हणलं त्याला खाली आणतो, थांबा त्याला डॉन काढलाय तुम्ही. ती द्यायची संजय पाटील हे लय मोठा डॉन आहे, ती बोलायचं ना असं तसं शिवाय देऊन तिथं कोणाकोणाला. मी आराराबा नामकं केलंय. अरे मी काय हरार आहे का? नाही, मी गोपीचंद पडळकर आहे. आराराबा ऐकून घेत असतील, मी कशाला ऐकून घेऊ? माझं काय आगे ना पिछा काहीच नाही, कशाला घाबरू? अरे लाखो लोक माझ्या बरोबर आहेत आणि त्यांचा सन्मान राखणं ही माझी जबाबदारी आहे. ही निवडणूक फक्त आणि फक्त तुमच्यासाठी लढतोय, माझ्यासाठी नाही लढत. मी जर ही निवडणूक लढली नसती तर या सांगली जिल्ह्यातल्या लोकांना या लोकशाहीवरती विश्वास बसला नसता. लोकशाही मधलं काहीतरी खडू शकतं हे आता लोकांना वाटतंय. अरे ह्यांचे करपलेले चेहरे पिढ्यान पिढ्या उभा राहतात. काय याला मत द्यायचे? पिढ्यान पिढ्या काय तुम्ही सांगणार आहे? लोकांच्या मध्ये येऊन सांगा तुम्ही कशासाठी उभा राहिलाय. 10 मिनिटं एका विषयावरती सांगा की यासाठी उभा राहिलो आहे. मला तुम्ही लोकसभेमध्ये पाठवा. या सांगली जिल्ह्यामध्ये हे जे रेग्युलर काम आहेत ना, रस्ता करणं, गटार करणं, मंदिरं बांधणं, सभागृह बांधणं, ही कामं किरकोळ आहेत, त्यांची ड्युटीज आहे ना. ह्याच्यापेक्षा वेगळं काम मी लोकांच्यासाठी करेल. विद्यार्थ्यांसाठी सांगलीमध्ये 5 स्टार वाचनालय तयार करतो. मला तुम्ही निवडून द्या ना. तुमचं पोरग उद्या आमदारकीला 3 लाख लोकांच्याकडे मतं मागायला जावं लागतं मित्रांनो. पण आपला पोरगा जर 12वी झाल्यानंतर 4-5 वर्ष त्याला लक्ष घातलं तर ते तहसीलदार होऊ शकतं. मग त्याला काय गरज आहे? समाज मंदिराची. त्याला गरज आहे एका चांगल्या लायब्ररीची. मी या सांगली शहरामध्ये 5 स्टार लायब्ररी तयार करून देतो. माझा शब्द आहे 5 स्टार. पोरगा त्या तिथं गेला ना, त्याला तिथून बाहेर सुद्धा पडा वाटला नाही पाहिजे. तो फक्त अभ्यासामध्ये लक्ष घालाल. या सांगली शहरामध्ये विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होईल असं अद्यावत वसतिगृह सगळ्या मुलांच्यासाठी आता वसतिगृह 100-70. अरे जिल्ह्यातली संख्या किती आहे? त्या सगळ्या मुलांना कसं व्यवस्थितपणे राहता येईल. आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारची काय धोरणं आहेत? शिक्षण हे मोफतच असायला पाहिजे. सगळ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळालाच पाहिजे. बाहेरच्या देशामध्ये जाऊन तुम्ही बघा, शिक्षणावरती त्या सरकारचं बजेट हे 70-80% खर्चलं जातं. पण महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार शिक्षणावरती त्याचं बजेट खर्च करत नाही. म्हणून आपल्या पोरांना शिक्षणाची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, अरे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि मग तुम्हाला शिक्षणाचं दूध पाजायचं असेल तर या संस्था ज्या मोठ्या आहेत ना, त्या खालसा करून त्यांचं एखादं शिक्षण महामंडळ करायला पाहिजे आणि ते सरकारच्या ताब्यामध्ये द्यायला पाहिजे. हे कोण बोलणार? मी बोलू शकतो ना, माझी एक पण शाळा नाही, मला टेन्शन नाही. तुम्ही त्यांना पाठवून कसं बोलणार? 2 कारखाना संजय काका निवडून गेल्या वेळ कशात जातोय? 2 कारखान्याला अनुदान हाणायला किती वेळ जाणार? रोज त्या दारात जाऊन बसायला लागतंय. किती 20 कोटी हाणायचं आहे, रोज ड्युटीच लागते हो त्या माणसाला. मला कर्ज द्या, म्हणजे महाराष्ट्राची सहकारी बँक आहे त्याच्या दारात जाऊन बसायचं. मला काय नाही, मला 1.5 लाख रुपये कर्ज आहे सोसायटीचं. तुम्ही आता माझ्या सगळ्या माहिती घ्याल. 1.5 लाख रुपये कर्ज आहे. मला काय टेन्शन आहे का सांगा? मी श्रीमंत नाही, गर्भ श्रीमंत आहे. मी श्रीमंत नाही, गर्भ श्रीमंत आहे. कारण तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात म्हणून मी गर्भ श्रीमंत आहे. म्हणून मला कसली चिंता नाही. मी मोकळा माणूस आहे. वापरून घ्या ना, मोकळा आहे. तुम्हाला मोकळा घरी कोण दिसतो का जिल्ह्यामध्ये? एकाचं नाव सांगा. हा, सूतगिरण्या, कारखाना, बँका सगळी कामात आहेत माणसं, ड्युटी आहे त्यांना. मी मोकळा आहे. मला तुम्ही सालगडी म्हणून ठेवा 5 वर्षासाठी. 5 वर्षासाठी 5 वर्षासाठी गडी तुमच्यात आहे का नाही? कामाला गडी ठेवताय का नाही तुम्ही? त्याला पगार देऊन ठेवताय. मला बिन पगारी ठेवा. जर 5 वर्षात मी तुमच्याशी इमाने इतबारे काम नाही केलं, माझ्या ढोंगणावरती 2024ला लात घाला. मी परत मत पण मागायला. मी काय लापट करता वाटलो का? राजकर्त्यानं जिथं आपल्या मागणं माणसं गेले तिथं थांबायचं असतं. संजय पाटलांना सुबुद्धी द्यावी परमेश्वरानं. 8 तारखेला अर्ज माघारी घ्या. विशाल पाटलांना सुबुद्धी दे. दादाची राहिलेली उरलेली अमरू वाचव. काय लोकांना माझं चुकीचं वाटेल. मी वास्तववादी बोलतो. मला बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे या सगळ्यांनी.
70 वर्ष आमची मतं घेतले, गोरगरिबांची, वंचितांची, उपेक्षितांची. भारतीय जनता पार्टी आणि या सगळ्या आघाड्यांना माझं आव्हान आहे, गोपीचंद पडळकर आणि प्रकाश आंबेडकर आणि उदयन भोसलेला तुम्ही तिघांना बिनविरोध निवडून दिलं पाहिजे. दिलं पाहिजे का नाही? शिवाजी महाराजांचा फोटो लावता, दुकान चालवता, चालू देत का नाही? छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ, आणि उदयनराजेंच्या विरोधात मोठा तो मोठा माणूस उभा केलाय. आणि इकडे काय? छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींचा साथ. छत्रपतीच्या पुढे नतमस्तक. अरे द्या ना, उदयनराजे त्यांचा वारस आहे, द्या ना निवडून बिनविरोध. बाबासाहेबांच्या संविधानानं लोकशाही मिळाली, त्या बाबासाहेबांचा नातू उभा आहे, त्याच्या पुढे 5-50 उभा करता आणि म्हणता बाबासाहेबांच्या विचाराचं राज्य आलं पाहिजे, आणि त्याच्या नातूला गाडता. अरे काय लोकांना कळत नाही, वेळेत का? बरोबर का? चुकीचं आहे माझं? 2 महापुरुषांचे फोटो वापरतात, त्यांच्या वारसाच्या विरोधात माणसं उभा करता, लोकांना कळत का नाही हो? आणि तुम्ही म्हणा हे 2 वारस आहे, तुम्ही कोण आहे? मी तुमचा वारस आहे ना. मी उपेक्षितांचा, वंचितांचा, रांजलेल्यांचा, गांजलेल्यांचा, करपलेल्या चेहऱ्यांचा, झोपड्यात राहणाऱ्यांचा मी चेहरा आहे. म्हणून मला बिनविरोध, हे 3 विरोध यांनी करायला पाहिजेत. हे जर खरे राजकर्ते असतील, नाहीतर तुमचं दुकान 2019ला मी बंद करणार आहे. होतंय. तुम्ही इथं वळा झाला, आता बाजूची फुटते सगळी, फोडते. आता लोकसभेला वेळ कमी आहे, विधानसभेला तुम्ही खेळ बघा. या बाळासाहेब आंबेडकरांच्या पायात या महाराष्ट्रातले जर प्रस्थापित जर लोळण घालायला नाही लावले, घालायला लावलं का नाही? अरे आपण किती वेळी माणसं असं, 70 वर्ष यांना बुद्धी नाही आहे, यांना अक्कल नाही आहे, हे नाही कायदे करू शकत, तरी सुद्धा आपण म्हणतोय लग्नामध्ये आलो का नाही, हे तालुक्याचा बोलून झाल्यास, तालुक्याचा उगवता चेहरा, जिल्ह्याचा उगवता चेहरा तुम्हीच पुकारताय. आणि गोपीचंदाला धनगराचा नेता, शिवकुमार कांबळे आला मागासवर्गीयाचा नेता, सुहास पाटील आला मराठा समाजाच्या अमुक संघटनेचा नेता, नानासाहेब वाघमारे आला अमुक दलित चळवळीचा नेता, आणि एखादा प्रस्ताव संजय पाटील आला, जिल्ह्याचा ठाण्या वाघ आला, जिल्ह्याचा उगवता तारा आला, उगवता सूर्य आला. तुम्हीच पुकारताय. बंद करा ना लग्नात पुकारायचं. कुठं येत नाही रे, कुठं येत नाही. तुम्हीच वाढवताय, तुम्हीच बोकांडी घेऊन बसताय. एकदा बोकांडी वचलं 70 वर्ष उतरत नाही, तरी सुद्धा ती म्हणताय मला सेवा करायची संधी द्या, मला सेवा करायची संधी द्या. अरे एकदा 2दा 3दा 4दा 5दा तरी पण म्हणतोय सेवा करायची संधी द्या. तिथं पंढरपुरात जाऊन लोटागी देवाला का 5 वर्ष तिथं सेवा आता करायला आमची पोरं सक्षम आहेत ना. आम्ही सेवा करतो, सेवा करायची संधी द्या असा फोटो हात जोडून येतो. सेवा, अरे किती दिवस सेवा? ते जनावरांच्या धाराबिरा काढा, लोकांना खायला घाला, वृद्धाश्रम काढा, तिथं सेवा करायची का? इथं सेवा संसदेत जाऊन, विधानसभेत जाऊन, मंत्रालयामध्ये जाऊन काय तुम्ही करणार आहे? अरे या जिल्ह्यातलं प्रशासन बर्बाद करून टाकलं. प्रत्येक चांगल्या अधिकाऱ्यांच्या वरती अन्याय करायचा, त्याची बदली करायची. चांगला अधिकारी आला चुकीचं नाही ऐकलं तर त्याला बदलून टाकायचं. तिथं भावाभावामध्ये तेढ निर्माण करायची, जातीमध्ये तेढ निर्माण करायची. मशिदीवरती ज्यांनी ईदगाह मैदानावरती ज्यांनी हिरो भगवं लावलं ती माझा फोटो व्हायरल करतोय. किती भारी काम आहे बघा, किती चुकीचं आहे का नाही सांगा. मला कुणाचंही असं इमोशनल करून मतदान नको आहे. तुम्हाला जर या जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी काम पाहिजे असेल आणि जिल्ह्याला जर पूर्णवेळ खासदार पाहिजे असेल तर तुम्ही मला मतदान द्या. आणि भ्रष्टाचारी लोक पाहिजे असतील तर खुशाल तुम्ही संजय पाटलांना आणि विशाल पाटलांना मतदान द्या. त्याबद्दल माझी नाव आहे. पण पिढ्याचा जर तुम्हाला काहीतरी सन्मान करायचा वाटत असेल तर तुम्हाला ही निवडणूक अति तटीची लढावी लागेल. पैसेवाले ते खूप प्रचंड भ्रष्टाचार केलाय. गावागावामध्ये यांना पैसे वाटलेले आहेत. आता त्यांचं वाटप चालू आहे. पण मी एवढंच सांगतो, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, जनशक्तीचा विजय हा 100% ठरलेला आहे. आणि इथून गेल्यानंतर फक्त तुम्ही, आज तारीख आहे 3, फक्त 20 दिवस तुम्ही मला वेळ द्या. 20 दिवस मी माझं उरलेलं आयुष्य या जिल्ह्यासाठी खर्ची घालतो. एक वेळ संधी द्या. एक वेळ. 3 वेळा पडलोय. किती वेळा पडलोय? 2 वेळा आमदार केला, 1 वेळा जिल्हा निवडूनच दिलं नाही, तरी पुढारी तुम्ही मला केलंय. 3 वेळा पडलोय पण मी नाराज नाही. आता जरी तुम्ही पडलं तर अजिबात नाराज नाही. आपली ड्युटी आहे ना. मला काम काय दुसरं, मला दुसरं काही येत पण नाही. पुढाऱ्याचा हा धंदा असतो, त्याला दुसरं काही जमत नाही. आणि म्हणून
मला हे जे काम येतंय ते करू द्या ना मला. तुम्ही मला माझं दुकान टाक पैसे कमवून जुळत नाही, कारखाना काढ, ते माझं काम नाही, मी ते करणार नाही. मी तुमच्याशी प्रामाणिक राहतो, तुम्हाला वेळ देतो, तुम्ही बोलवा तिथं बोलवा तेव्हा उपलब्ध होतो. दुष्काळी टप्प्यातली जी काम आहेत मी बघतो ना, सगळ्या लोकांना माहित आहे कामं चालू आहेत, अमकं चालू आहे, तमकं चालू आहे. ह्या 15-20 दिवसापूर्वी जे नारळ फोडले आचारसंहितेच्या अगोदर, इतके नारळ फोडले की गाडीत पोतीच घेऊन फिरत होते. कुठलं काम नाही, कुठली भानगड नाही, कुठलं काय नाही. माझ्या खानापूर तालुक्यात 22 गाव आहेत, तिथं अजून पाणी आलं नाही. 22 गावांचा टेंबूत समावेश करायचा आहे. जत तालुक्यातली 42 गाव आहेत, त्यांना पाण्याचा अजून पत्ता नाही. मागच्या 8 दिवसात आचारसंहितेच्या पूर्वी बातमी दिली, आता मंजूर केलं. आता मंजूर केलं म्हणजे कधी? आता हे निवडूनच येणार नाही, ते करणार कसं? करणार कसं सांगा? पाणी सोडायचं म्हणलं तर ते अधिकारी पैशाचा गोलमाल करतात, चिठ्ठी देत नाही, ती पैसे वसूल. अरे किती वसूल, किती वसूल, किती वसूल? एका विहिरीला 60-60 हजार. अरे जमीन विकायला पाहिजे त्यानं 2 पिकं काढल्यावर शेतकऱ्याला. का तुम्ही बोलत नाही? मी त्या अधिकाऱ्यांना बोललो, अरे आटपाडीच्या तलावामध्ये तुम्ही 70,000 एका विहिरीला घेता, 70,000 रुपये एका पाण्याला. अरे त्याच्यात काय कायदा आहे का नाही कायदा? 2,000-3,000च्या वर शेतकऱ्याला पाणीपट्टी बसली नाही पाहिजे. मग संजय पाटील काय छोपा काढतात का? महामंडळाचे ते उपाध्यक्ष झाले का नाही? आटपाडीतल्या पाण्याची पाणीपट्टी कमी झाले का? तिथं भ्रष्टाचार होतोय. माझ्या जांभुळीच्या तलावामध्ये शेतकरी 5,000 भरतो विहिरीला एका, आणि आटपाडीला 50,000. हा विरोधाभास कसा? जांभुळीच्या तळ्यातच पाणी आटपाडीच्या तळ्याकडे जात आहे, तेच पाणी आहे, मग हा विरोधाभास कसा? या सगळ्या गोष्टीवरती जर तुम्हाला उत्तर पाहिजे असेल, माझ्या पिंपरी पासूनची 4-5 गाव आहेत, तिथं पाणी नाही. आटपाडीच्या पूर्वेकडची नदीकाठाची गाव आहेत, तिथं पाणी नाही. राजेवाडी उजव्या कडव्याचा विषय आहे, कुठलाच विषय पूर्ण होऊ शकला नाही. मी तो कॅनल फोडला होता आणि म्हणलं परत कॅनल तुम्ही मंजूर करून द्या. 10 कोटीचा एस्टिमेट केला, त्याला अजून मंजुरी दिली नाही. मग तुम्ही या जिल्ह्यामध्ये कुठलं काम केलं? या शहरामध्ये तुम्ही काय परिस्थिती केली शहरामधल्या लोकांची? या शहरामध्ये असंघटित किती लोक आहेत? त्या संघटित लोकांना माझं आव्हान आहे, रिक्षावाले असतील, पानपट्टीवाले असतील, हॉस्पिटलला काम करणारे कर्मचारी असतील, सेंटरिंग वाले काम करणारे कर्मचारी असतील, किंवा अनेक फॅकल्टीमध्ये, अरे तुम्ही माझ्या पाठीमागे ठामपणे उभं राहावा. या सांगलीमध्ये सुद्धा मी कुणाला भ्रष्टाचार करू देणार नाही. एक विरोधक सक्षम पाहिजे. जर सगळी टोळी एका बाजूची झाली तर त्यांना जा विचारणारा माणूस पाहिजे मित्रांनो, आणि तो माणूस मला तुम्ही पाठवा तिथं. मी ह्यांना 1 रुपयाचा भ्रष्टाचार करू देत नाही. माझ्या भावाला तुम्ही संधी दिली, जिल्हा परिषद मध्ये समाज कल्याण सभापती, तुम्ही जावा तिथं. जर तिथं 1 रुपयाचा भ्रष्टाचार केला असेल ना, आम्ही राजकारण सोडतो दोघं पण. 50 कोटीचा निधी वाटला 2 वर्षामध्ये. समाज कल्याणला कोण जातो माणूस? या जिल्ह्यातला सगळ्यात पिचलेला माणूस समाज कल्याण डिपार्टमेंटला जातो, आणि तिथं गेल्यानंतर 1 रुपयाचा जर भ्रष्टाचार असेल तर तुम्ही आमच्या कानाला पकडा आणून आम्हाला भ्रष्टाचार न करता हे राजकारण करायचं आहे, आणि तुमच्या सगळ्यांच्या जोरावरती राजकारण करायचं आहे. आज तुम्ही सगळे स्वतःच्या गाड्याने इथं आला. मला जर तुम्ही म्हणला असता गाड्या दे तर मी डिपॉझिट पण भरलं नसतं इथं खासदार घेऊन. कसं देणार? कुठनं देणार? नाही ना, पैसे देऊ शकत नाही मी. अंगावरची कापडं ही सुद्धा लोकांनी घेतलेली कापड आहे. तुम्हाला वाटतं काहीतरी खोटं सांगतोय? नाही, हे खरं आहे, सगळं खरं आहे. मोठं बोलून काय करू? उद्या तुम्ही तोंड पसरलं तर माझं फाट. काय मी सांगणार तुम्हाला? मी देऊ शकत नाही, पण लोकांनी माझी इतकी जबाबदारी घेतली की सगळे लोक या इलेक्शनचा खर्च करतायत. एका बाजूला ते पैसेवाले आहेत आणि एका बाजूला मी पैसेवाला आहे. हे जनतेचा पैसा माझ्या बरोबर ठाम आहे, आणि निश्चितपणे राज्याचं गणित बदलणार आहे. ही निवडणूक नुसत्या सांगलीची नाही, त्या राज्याचं लक्ष आहे सांगलीकडे. काय होणार सांगलीमध्ये? राज्याची युवक सगळे बघतायत, सगळ्या जाती धर्माचे युवक बघतायत. सोलापूरच्या निवडणुकीकडे, अकोल्याच्या निवडणुकीकडे अख्खं राज्य लक्ष ठेवून राहिलं आहे. म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो, ही निवडणूक महाराष्ट्रातल्या वंचितांना सन्मान देणारी निवडणूक आहे, म्हणून त्या ताकदीनं तुम्ही लढा. मराठा समाजाच्या पोरांना माझी विनंती आहे, 1985 पासून जी लोक आमदार म्हणून या राज्यामध्ये बसलेले आहेत, काही 90 पासून, काही 95 पासून, 4-4, 5-5, 7-7 वेळा, यांना जर तुम्हाला घरी बसवायचं असेल तर ही नामी संधी आहे. जे तुम्हाला तिथं झडपीच्या तिकिटावरती थांबवतायत ते आमदार होऊ शकतात. मराठा समाजाच्या पोरांनी विचार बदलायला पाहिजे, आणि या चळवळीमध्ये तुम्ही इथं नेतृत्व करायला पाहिजे. ती संधी तुम्हाला आहे, ही संधी आहे, आणि योग्य वेळी जर तुम्ही संधीचा वापर नाही केला तर ही वेळ कुणासाठी थांबत नाही. इंदिरा गांधीचा मृत्यू झाला, 11व्या मजल्यावरती प्रेत होतं, आणि खालच्या मजल्यावरती तिथं पंतप्रधान कुणाला करायची चर्चा चालू होती. मित्रांनो, राजधानीतून नावाचं अशोक जैनांचं पुस्तक आहे, त्यामध्ये वाचा, त्यामध्ये लिहिलंय
राजीव गांधी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावरती होते, त्यांना यूज तर इथं थांबले होते आणि राजीव गांधीला तिथं पंतप्रधान करायचं थांबलं. अरे इंदिरा गांधीसाठी जग देश थांबत नाही. तुम्ही आम्ही कोण आहे? कोण आहे का आपण? कोण आहे? साधी माणसं आहे. आपण मेलो वड्यात जाळतील का? तुम्हाला कारखाना आहे? तुमचं स्मारक होणार आहे का? खेड्यात असाल तर कोण समाधी बांधल, शहरात असाल तर तुम्हाला नदीत तिसऱ्यांची टाकलं जाईल. काय तुमचं नामचं काय नाही. म्हणून जे जीवन आपल्याला मिळालं आहे ते चांगल्या पद्धतीनं जगूया. आणि या जिल्ह्यामध्ये जो वसंतदादांचा काळ होता, जो राजाराम बापूंचा काळ होता, जो नाना संपतराव मानेंचा काळ होता, जी.डी. बापू नागनाथांचा जो काळ होता, तो काळ जर तुम्हाला परत आणायचा असेल तर ही सगळे दरोडेखोर जी लोक आहेत त्यांना घरामध्ये बसवावं लागेल. दादागिरीची भाषा करतात त्यांना घरामध्ये बसवावं लागेल. वसंतदादांचा विचार गोपीचंद पडळकर पुढे नेऊ शकतो, विशाल पाटील किंवा संजय पाटील कुणाचे विचार पुढे नेऊ शकत नाहीत. राजाराम बापूंचा विचार असेल, कुणाचे काय काय सगळे जिल्ह्यातले जे विचार आहेत त्या सगळ्या विचारांना ह्यांनी तिलांजली दिलेली आहे. तिलांजली. अरे मदन भाऊ सारख्या माणसाला तुम्ही विरोध केला, राजा माणूस, पार्टी कुठली पण असू द्या, दिलदार माणूस, हे त्यांनाच पाडत होते. आता हे म्हणजे मी जिल्ह्याचा विकास करतो. संजय पाटील सगळ्यात चुलत्याला विरोधात गेला, निवडून आला. चुलत्याला विरोध, जिल्ह्याचं काय करणार? चुलत्याचा कारखाना पहिल्यांदा म्हणायचं की मंगळसूत्र सभासदांच्या बायकांच्या गळ्यातली मंगळसूत्र विकून हा तासगाव कारखाना उभा केला. ही संजय पाटलाचं भाषण. कधी? मागे आर आबा आणि पतंगराव साहेबांच्याकडे कारखाना होता तेव्हा. आणि आता हेनच कारखाना ढापला. आता मंगळसूत्र कुठे गेलं सभासदाचं? आता नागेवाडीचा कारखाना ढापला. कुठं गेलं? अरे 200 कोटीचा कारखाना आहे नागेवाडीचा, 40 कोटीत घेतला. तुम्ही आम्ही झोपलोय. 160 कोटी कुणाचे? तुमचे आणि आमचे. ते 160 कोटी आहेत. तासगाव कारखाना 14 कोटीला घ्यायचं त्यांचं प्लॅन चाललंय. 150 कोटीचा कारखाना. कशाला काम करायला लागेल सांगा ना? कुठं काय किराणा दुकान टाकायला लागतंय? कुठं काय राबायला लागतंय? जर 100 कोटी असे मिळत असतील, या डीसीसी बँकेचे किती पैसे काढलेत? मी जर उद्या डीसीसी बँकेमध्ये तुम्ही गेला तर लाख रुपये द्यायला ती मॅनेजर खालीवर बघतोय. आणि ह्यांना 100 200 कोटी देते. गणपती संघ कुठं संघ आहे तुम्हाला माहित आहे? गणपती संघ 100 कोटी रुपये लोन कुठं आलं? त्या पलसात कुठला एक कारखाना घेतलाय त्याच्यावर 80 कोटी लोन. चालतंय. तुम्ही आम्ही गप झोपणार? तुम्हाला 1 लाख रुपये द्यायचं म्हणलं का नाही म्हणतोय बँक मॅनेजर, खालीवर बघतोय, जामीनदार म्हणतोय, पार्टी कुठलाय म्हणतोय. तुझ्या 5ची ती बँक आहे का? आमच्या लोकांची बँक, तरी आम्हाला लाख रुपये द्यायला काचकूच करताय आणि 200 300 कोटी तुम्ही देताय या लोकांना. म्हणून सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या पुढाऱ्यांना माझं आव्हान आहे, याला जर ठेचायचं असेल तर ही नामी संधी माझ्या रूपानं तुम्हाला मिळालेली आहे. माझ्या पाठीमागा तुम्ही ठामपणे उभं राहावा. जनता माझ्या सोबत आहे. तुम्ही जर माझ्या बरोबर नाही आला तर तुम्ही उघडा पडणार आहे. पडणार आहे का नाही? जिल्ह्यातल्या 10 माणसाला जर तुम्ही विचारलं तर 8 माणसं गोपीचंद म्हणते. 8 माणसं. कुणालाही विचारा तुम्ही, सर्वे घ्या, कसल्याही कंपनी न्यावा. सर्वेला गेलेली पोरं बी मलाच फोन करतील. सर्वे कंपनीला माझ्या पैशाने निघाय कंपनी नेमलेला आहे. जी कंपनीला पोरं देते म्हणते माझा नंबर द्या, मला फोन करतील. 1 नंबर जत मध्ये आहे तासगावाला, ह्यांच्या जेवढ्या कंपन्या आहेत काय ती सगळ्या पोरांनी मला रिपोर्ट केला. 1 नंबर. आणि कधी अपक्ष 1 नंबर. आता जर वंचितांच्या बरोबर मी आहे, वंचित माझ्या बरोबर आहे. आता निवडणुकीमध्ये काय रंग राहिला का बघा. मनामध्ये शंका कुशंका काय ठेवू नका. जर चुकलो तर मी तुमचं पाया पडेल, माफी मागेन, कान पकडेल. पर संजय पाटील चुकला तर कान नाही पकडणार, तुम्हाला दाब देईल. विशाल पाटील चुकला तर मला मी दादाचा नातू आहे, तुम्हाला दाब देईल. अरे पण मी तुमचा पोरगा आहे, मी जर चुकलो तर तुमचा पाय धरेल. तुम्ही जर चप्पल हाणला तर मी बोलणार. गोपीचंद तुम्हाला नेतृत्व करायला पाहिजे. जर या वर्षात तुम्ही मला निवडून द्या, 5 वर्षात जर मी काम नाही केलं तर मी मतच मागायला येत नाही ना. यांनी एवढा विकासाचं काम केले, मग गल्ली बोलत का फिरायला लागले? लोकांनी मतं द्यायला पाहिजे का नाही? द्यायला पाहिजेत का नाही सांगा? का गावागावात फोन करायला लागतोय कार्यकर्त्यांना या म्हणून? हे देऊ शकत नाहीत. म्हणून या वंचित आघाडीच्या सोबत तुम्ही ठामपणे उभं राहावं. काही लोकांना वाटेल वंचित आघाडी म्हणजे दलितांची आघाडी आहे, डोक्यात काढून टाका. अरे मराठे सुद्धा वंचित आहेत, काही ब्राह्मण सुद्धा वंचित आहेत. कुठंच संधी मिळाली नाही, नुसतं वापरून घेतलं. ज्यांना ज्यांना सत्तेची संधी मिळालेली नाही, ज्यांना ज्यांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना टक्केवारी मिळालेली नाही, म्हणजे ते वंचित. वंचिताला जात धर्म काही नाही आहे. या राज्यामध्ये जो उपेक्षित आहे, अपमानित झालेला आहे आणि ज्याला या राजकारणाची चावी मिळालेली नाही, त्यासाठी वंचित आघाडीची निर्मिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य होतं, विकासाचं जर कुलूप तुम्हाला खोलायचं असेल तर ते सत्तेच्या चावी शिवाय खोलता येत नाही आहे.
विकासाचं कुलूप जर खोलायचं असेल तर त्याला चावी सत्तेची लागते, म्हणून सत्तेची चावी आपल्या गोरगरिबांच्या पोरांच्या हातामध्ये यायलाच पाहिजे. यासाठी तुम्ही सगळ्यांनी माझ्या पाठीमागे ताकदीने उभा राहावा. जात पात धर्म भेद कुठलं न बघता माझा पाठिंबा तुम्ही द्या आणि लोकसभेमध्ये जास्तीत जास्त मताधिक्यानं तुम्ही निवडून द्यावं एवढीच कळकळीची विनंती करतो. इतक्या संख्येनं तुम्ही आला, इतका मला पाठिंबा दिला, त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि तुमच्या ऋणात राहील. हे 20 दिवस खूप महत्वाचे आहेत, तुम्ही मला साथ द्या. जयसिंग तात्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जयसिंग तात्यांनी त्यांची वंचितची उमेदवारी माघारी घेतली, प्रकाश अण्णांनी त्याला पाठिंबा दिला. प्रकाश अण्णांना उमेदवारी घ्यायला सांगितलं होतं, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. ते माझ्याबरोबर ठामपणे उभे आहेत.